आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। महाराष्ट्रामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य, भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। काही भागाची भाषा ही कुठली आहे याच्यापेक्षा हे महाराष्ट्र मराठी लोकांचं राज्य आहे। इथे मराठी भाषेला पहिलं प्राधान्य असणार आहे, त्यामुळे तर मोदी साहेबांनी अभिजात दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे। भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा गुजरातीमध्ये संवाद। आता मराठी बोलायचं नाही, केम छो बोलायचं। विधानभवन परिसरामध्ये दरेकरांशी गुजरातीमध्ये बोलत आव्हाडांनी डिवचलं। केम छो सारू छो ने केम छो मजेत दरेकर भाई केम छो तमे किरण सर। मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून विरोधामध्ये वक्तव्य करणाऱ्यांवर हक्कभंग। राऊत रोहित पवार आणि एका यूट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल, तर गोरे यांच्याकडून महिलेचा विनयभंग। संजय राऊतांचा आरोप। बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे जयकुमार गोरेंची तक्रार करणार। माझ्यावरील आरोप हे काहींचं षडयंत्र। 17 तारखेला उपोषण करणार। पीडित महिलेची TV9 मराठीला प्रतिक्रिया। की मी स्वतःच उपोषणाला बसते की हा माणूस माझी बदनामी अजून किती वर्ष करणार, हा माणूस माझ्यावरती हा अन्याय हा अत्याचार अजून किती वर्ष करणार, आणि त्याला कुठंतरी वाचा फोडली पाहिजे म्हणून मी 17 मार्च 2025 ला राजभवन मुंबई येथे उपोषणाला बसणार आहे। जलसंपदा विभागाचे निर्णय मोहित कंबोज घेतात। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। सभापती महोदय, आज जलसंपदा विभागात एखाद्या अधिकाऱ्याला जर फोन केला तर निर्णय कोण घेतो माहिती? मोहित कंबोज। दीपक कपूर नावाचे अधिकारी आहे, मोहित कंबोजला सांगितल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही सभापती महोदय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना औषधांचा काळा बाजार। मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्रामध्ये शिंदे जबाबदार असल्याचं म्हटलं। नाना पटोलेंचा आरोप। तर 2017ला फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी शेतकऱ्यांना 60 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी दिले होते। उदय सामंतांचं प्रत्युत्तर। तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे अर्बन डेव्हलपमेंट उपमुख्यमंत्री हेच त्याला जबाबदार आहे, अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट सुजाता सौनिक यांनी कोर्टामध्ये केलेलं आहे। 2017ला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजीने देखील 60 लाख रुपये जे दिलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी दिलेले आहेत। मला असं वाटतं जे कोण आरोप करतात त्यांनी पहिला ते वाचायला शिकलं पाहिजे आणि मग आरोप केलं पाहिजे। विधानसभेवेळी मतांसाठी सरकारनं शेतकऱ्यांना फसवलं। निवडणुकीपूर्वी 0 वीज बिल, निकालानंतर थकबाकीसह लाखोंची बिलं महावितरण शेतकऱ्यांना देत आहे। कैलास पाटील यांचा आरोप। निवडणुकीच्या महिन्यात आपल्याला दाखवतोय असे तिन्ही नेत्यांचे फोटो टाकून 0 वीज बिल वाटप केले होते, सगळ्यांच्याच मतदारसंघात केले असतील 0 वीज बिल। पण त्या शेतकऱ्याला आता फेब्रुवारीमध्ये 1,12,000 बिल आले। नीलम गोरेंविरोधात महाविकास आघाडीकडून विधिमंडळ सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव। उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। नीलमताई गोरे ज्या उपसभापती आहे त्यांच्यावर महाविकास आघाडीनं अविश्वास व्यक्त केलेला आहे। सभापतींना तसं आम्ही आमच्या माध्यमातून अविश्वासचा प्रस्ताव दाखल केलेला आहे। थकबाकी आणि शेतसारा न भरलेल्या शेतकऱ्यांच्या शासन दरबारी जमा झालेल्या जमिनी सरकार परत करणार। 12 वर्षांमध्ये 193 शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारनं ताब्यात घेतल्या होत्या। कायद्यामध्ये सुधारणा करून जमिनी परत करण्याचा सरकारचा निर्णय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती।